आज आपण मराठी विषयामध्ये मराठी साहित्य एकांकिका खंडाभर चांदणे याची स्वाध्यायकृती अभ्यासत होतो. ती स्वाध्यायकृती आपली अभ्यासून झालेली आहे. आता आपण लेखन कौशल्य विभाग 3 भाषा उपयोजनाची विविध आविष्कारांची रूपे हा व्याकरणाचा पाठ अभ्यासण्यासाठी सुरुवात केलेली आहे. मागील भागामध्ये आपण एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर बघितले. तो प्रश्न होता उपयोजित भाषा म्हणजे काय ते सांगून भाषिक कौशल्य लिहा. त्यामध्ये आपण भाषिक कौशल्य म्हणजे काय हे आपण मागील भागामध्ये याचा अभ्यास केला. संवाद लेखन म्हणजे काय ते सांगून संवाद लेखनाच्या पद्धती लिहा. त्या पद्धतीचा अभ्यास आपण केलेला आहे. आणि विशेष करून तिसरा प्रश्न संवाद लेखनासाठी कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात किंवा संवाद लेखनासाठी आवश्यक असणारे घटक कोणते. अशा प्रकारे कोणताही प्रश्न परीक्षेसाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये आपण संवाद लेखनासाठीचा विषय भाषा शैली, संवाद लेखनाइतके संवाद कौशल्य महत्त्वाचे असते हे आपण बघितलं. आणि संवाद लेखन करत असताना संवाद लेखनाची भाषा, विषय आणि वाक्यरचना हे अतिशय महत्त्वाचे आहे. संवाद लेखनाच्या महत्त्वाच्या प्रकारामध्ये आपण आत्मसंवाद, द्विव्यक्ती संवाद, समूह संवाद, जनसंवाद, काल्पनिक संवाद असे आपण संवादाचे विविध प्रकार बघितले. आज आपण 6वा प्रश्न बघणार आहोत. काट्या वाचून गुलाब नाही या विषयावर संवाद लेखन करा. तर तुम्ही कशा पद्धतीने संवाद करू शकता. इथे तुम्हाला एका संवाद लेखनाचं एक आराखडा दिलेला आहे किंवा एक संवाद लेखनाचं उदाहरण इथे दिलेलं आहे. आता काल्पनिक संवाद काट्या वाचून गुलाब नाही याच्यामध्ये आभा आणि यश ही दोन मुख्य पात्र दिलेले आहेत आणि त्यामध्ये आभा आणि यश या दोघांमधला संवाद इथे त्यांनी दिलेला आहे. त्यामध्ये जसा पक्ष्यांचा राजा मोर, फळांचा राजा आंबा आणि फुलांचा राजा गुलाब, ते यश पण हातावर ओरखडे ओढले जातात ते गुलाबाच्या काट्यांमुळे. त्यावर आभा त्याला उत्तरते, मात्र हातात फूल मिळाले की ते ओरखडेही दुर्लक्षित होतात. पण खरं सांगू, यश, सुख, समाधान, आनंद मिळवण्यासाठी प्रत्येकाला दुःख सोसावेच लागते. त्यावर यशचं संवाद आहे काटे सोसण्याचे दुःख. अगदी बरोबर. काट्या वाचून गुलाब नाही याचा अर्थ दुःख सोसल्याशिवाय कोणतेही सुख किंवा गोष्ट आपल्याला इतकी सहजासहजी मिळत नाही. त्यावर यशचं उत्तर किंवा संवाद तिथे येतो की जसे कष्ट सोसल्याशिवाय आनंद नाही, त्रास सहन केल्याशिवाय मान नाही, तसेच अभ्यासाशिवाय यश नाही. आभा अगदी बरोबर. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण मिळत नाही हेच खरे. यश अगं पण आपल्याला संतांना सुद्धा तत्कालीन समाजातील लोकांनी खूप त्रास दिला, जसे संत तुकारामांना मंजावाची संत ज्ञानेश्वरा. यावर आभाचं उत्तर आहे, हो, संत ज्ञानेश्वरांना जर संन्यासाची मुलं म्हणून बहिष्कृत केलेले म्हणूनच संत तुकाराम म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. थोडक्यात काम याच्यामध्ये एकच अर्थ स्पष्ट होतो की कष्टाशिवाय फळ नाही हेच खरे. आभा अगदी बरोबर. आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अशा प्रकारे आपण एक संवादाचं उदाहरण बघितलेलं आहे. त्यामध्ये यश आणि आभा या दोन व्यक्तींमध्ये इथे संवाद दाखवले आहे. आता अति तेथे माती या विषयावर तुम्हाला संवाद लेखन करायचं आहे. तर तुम्हाला पुढील संवाद लेखन श्री आणि धर्मा या दोन व्यक्तींमध्ये झालेले दिसून येते. तुम्ही हे तुमच्या स्क्रीनवर जे काही पेज आहे त्यावर त्या दोघांचा संवाद तुम्ही वाचू शकता. खाली सरावासाठी काही विषय दिलेला आहे. रसायनयुक्त अन्न चांगले की रसायनमुक्त अन्न चांगले आहे. देशाला उपयुक्त कोण, शेतकरी की डॉक्टर. मतदान करून आल्यानंतर 3 मित्रांमधील संवाद. निसर्गावर मात स्वतःचाच होतो घात या विषयावर संवाद लेखन. वाढते प्रदूषण आणि मानव या विषयावर संवाद लेखन. आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताचे स्थान या विषयावर संवाद लेखन. वृद्धाश्रमाचे वाढते प्रमाण एक समस्या, वृद्धाश्रम संचालकांशी संवाद साधा. वाढते ताणतणाव आणि अध्यात्म विषयावर संवाद लेखन करा. भारताची संस्कृती काल, आज आणि उद्या. देशासाठी माझा वेळ देताना या विषयावर 3 मित्रांमध्ये संवाद लेखन करा.
अशा प्रकारे तुम्हाला सरावासाठी एक प्रॅक्टिस म्हणून संवाद लेखनाचे काही विषय, जवळपास तुम्हाला 10 विषय दिलेले आहेत. तर तुम्ही या संवादाचं लेखन ज्याचं उदाहरण दिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये करू शकता. पुढील 8व्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. 8वा प्रश्न आहे, कल्पना विस्तार म्हणजे काय? उदाहरणासह स्पष्ट करा. ही कल्पना म्हणजे काय? भाषा कौशल्य म्हणून लेखन या घटकांचा विचार करता भाषेवरील प्रभुत्व प्रकट करण्यासाठी लेखन हा कौशल्याचा उपयोग होतो. लेखन प्रभावी होण्यासाठी भाषेचे अलंकार मोठ्या प्रमाणात वापरले जातात. जसे की निबंध लेखनात सुभाषित, म्हणी यांचा वापर केला जातो. तर एखाद्या वाक्यातील सूचक अर्थही स्पष्ट केला जातो. म्हणी या सुभाषित वजा वाक्यामध्ये महत्त्वाचे विचार ठसवून भरणारे असतो. हा विचार वा त्यातील कल्पना उलगडून दाखविणे म्हणजे कल्पना विस्तार होय. वाक्यात दिलेल्या कल्पनेचा सुभाषिताला, सुवाचनाला अनुसरून साधन बाधक असे विचार मांडण्यासाठी पूर्वतः स्वातंत्र्य असते. कल्पना विस्तार करत असताना त्या वाक्यातील सहज प्रतीत होणारा अर्थ सर्वप्रथम स्पष्ट करून नंतर त्या वाक्यातून सूचित होणारा अर्थ स्पष्ट करावा. हे स्पष्टीकरण देत असताना उदाहरण दाखल्यांचा वापर करावा. त्या अर्थाचा सुभाषितांचा उल्लेख करता येतो हे लक्षात घ्यावे. उदाहरणार्थ, मरणात खरोखर जगते जगत. मरणामुळे कित्येक व्यक्ती काळाच्या पडद्याआड जातात. हळूहळू त्यांना विसरले जाते. हे झाले सामान्य माणसासंबंधी. परंतु कवी येथे मरणात खरोखर जगत आहे असे म्हणतो. कवीच्या मते काही व्यक्ती मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने जगतात. कारण माणसाच्या मृत्यूनंतरच त्याचे अमरत्व सिद्ध होत असते. त्याचे हे अमरत्व सहजासहजी सिद्ध होत नाही. त्यामुळे त्यांच्या असिद्धाव्रत स्वीकारले जाते. सर्वस्वांचा त्याग करावा लागतो. तरच त्याचे हे व्रत पूर्ण होते. एकूणच त्याला आत्मयज्ञ करणे उचित वाटल्याने तो तशी कृती करतो. इतकेच नव्हे तर मरावे परी कीर्तिरूपी उरावे यासाठी तो अहोरात्र अखंडितपणे कार्य करत असतो. अशा व्यक्ती मृत्यूमुळे शरीराने मृत्यू पावतात, पण त्यांची कृती, कर्तृत्व हे अमर ठरते. त्यांचे कर्तृत्व हे शाश्वत ठरते. त्याची विचारधारणा कीर्तिरूपे मागे राहते. उदाहरणार्थ, संभाजी राजांनी धर्मासाठी मृत्यू पत्करला. सामाजिक कार्य करणारे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास आजही त्यांच्या विचारातून अमर आहेत. तसेच लोकमान्य टिळक, गांधीजी, महात्मा फुले इत्यादी, सावरकर हे त्यांच्या देशभक्तीच्या प्रचंड देशकार्यामुळे भारतीयांच्या मनमनात त्यांच्या स्मृती जागृत आहेत. थोडक्यात, व्यक्तीला आलेला मृत्यू हा कोणत्या कार्यासाठी आला यावर त्यांचे मोठेपण अवलंबून असते. हेच खरे. त्यामुळे मरणात खरोखर जगते हे कवीचे विचार अचूक किंवा सूचक असे वाटतात. 9 आहे, करावे तसे भरावे या विधानातील कल्पना विस्तार स्पष्ट करा. मानवी जीवनात त्याच्या हातून अनेक कृती घडत असतात. पैकी काही कृती बरे वाईट असतात. त्यामुळे त्याचे परिणामही बरे वाईट होतात. हे परिणाम भोगण्यासाठी त्या व्यक्तीने तयार व्हावे असा जरी अर्थ वरील उदाहरणातून व्यक्त होत असेल तरीही व्यक्तीचे आपल्या जीवनातील घडणाऱ्या ज्या कृतीकडे हेतुपुरस्सर लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. कोणत्याही कृती करत असताना प्रथमतः त्याचे परिणामही विचारात घेणे गरजेचे असते. कारण त्या परिणामानंतरही त्याच्यावर सामोरे जावे लागते. उदाहरणार्थ, मनात ध्येय निश्चिती ठरवून विश्वास नांगरे पाटील यांनी UPSCच्या स्पर्धा परीक्षेसाठी अहोरात्र अभ्यास करून प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि त्याचा चांगला परिणाम होऊन त्यांना परीक्षेत यश मिळाले. परंतु हे यश सर्वांनाच मिळते असे नाही. मात्र व्यावहारिक उदाहरण पाहता अलीकडे पावसाळ्याचे प्रमाण वाढले की त्याचा मानवी जीवनावर परिणाम होताना दिसतो. वास्तविक पाहता पूर्वी सुद्धा असा पाऊस पडत होता, किंबहुना यापेक्षाही अधिक पाऊस व त्यांचा वाईट परिणाम मानवी जीवनावर होत असे. मात्र अलीकडे असे दिसून आले आहे की निसर्गावर केलेल्या अतिक्रमणामुळे, अमर्याद वृक्षतोडीमुळे
वाढते तापमान, वाढते प्रदूषण, नदीचे पाण्याचे प्रदूषण, वातावरणातील सगळ्या गोष्टींचे प्रदूषण असल्यामुळे प्रचंड प्रमाणात शेते किंवा झाडे तोडून फ्लॅट उभे केलेले आहे. परिणामतः पाऊस पूर्वीसारखा कोसळत असला तरी त्याचे पाणी पुढे जाण्यासाठीचे मार्ग अडवले गेलेले आहे. मोठ्या प्रमाणात जीवित तसेच वित्तहानी झालेली आहे. पाण्याच्या प्रवाहाबरोबर घरासहित कित्येक जण वाहून गेलेले आहेत. जनावरेही वाहून गेली. न भूतो न भविष्य असा परिणाम आहे. एकूणच काय, मानवाने निसर्गावर मात करण्याऐवजी त्याचे संरक्षण केले असते तर आज ही स्थिती निर्माण झाली नसते. म्हणजे हे पुराचं जे वातावरण आहे ते निर्माण झालेलं नसतं. अशा प्रकारे आतंकवादाचे संकट हे आंतरराष्ट्रीय झाले नसते. याचाच अर्थ काय होऊ शकतो की आतंकवादी किंवा आतंकवादी संकटामुळे पाकिस्तान असून त्यांचे होणारे वाईट परिणामही पाकिस्तानलाच भोगावे लागतात असं दिसत आहे. अशा अनेक प्रसंगामुळे, घटनांमुळे, कृतींमुळे करावे तसे भरावे याची प्रचिती होते. आता सरावासाठी तुम्हाला काही विषय दिलेले आहे. लहानपण देगा देवा, सत्यमेव जयते, गुरुविन कोण दाखविल वाट, जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, मरावे परी कीर्तिरूपी उरावे, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती, गरजेल तो पडेल काय, ऐकावे जनाचे करावे मनाचे, बळी तो कांतीव. असे तुम्हाला सरावासाठी पुढे प्रश्न दिलेले आहेत. पुढील 10वा प्रश्न आहे, घोषवाक्य म्हणजे काय हे सांगून घोषवाक्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करा. आपल्याला घोषवाक्य म्हणजे काय हे थोडक्यात मी तुम्हाला सांगते आहे. व्यक्तीच्या मनामध्ये एखाद्या विचाराचे साहचर्य निर्माण करण्यासाठी वाक्याद्वारे जो विचार मांडला जातो त्याला घोषवाक्य असे म्हणतात. अशा वाक्यातून मानवी मनातील एखादा विचार निश्चितपणे व्यक्त केला जातो. त्याचा ध्येय म्हणूनही विचार केला जातो. तो म्हणी व सुभाषितांसारखे असतात अथवा कवितेतील एखाद्या ओळीसारखेही असतात. परंतु म्हणी वा सुभाषिते घोषवाक्य म्हणून वापरली जात नाही, तर घोषवाक्य ही मुद्दाम तयार केली जातात. घोषणा म्हणूनही त्याचा वापर होतो. उदाहरणार्थ, सद्रक्षणाया खलग्रहणाय, नेत्रदान दृष्टीचे खरे वरदान, अवयव दान श्रेष्ठ दान, पृथ्वी वाचवा आयुष्य वाढवा, पर्यावरण सांभाळा प्रदूषण टाळा, वसुंधरा आपली माता प्रदूषणाला हटवा आता, मुलीला वाचवा शाळा शिकवा, सत्यमेव जयते, पाणी अडवा पाणी जिरवा, थेंब थेंब वाचून पाणी सृष्टीला तीच संजीवनी, भ्रष्टाचाराची करू धुळधाण तरच होईल देश महान, मराठी भाषा दिन म्हणजेच मराठीचा सार्थ अभिमान, माझ्या रक्तात मराठी माझी माय मराठी. आता या घोषवाक्यांचा विचार करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते, ती म्हणजे घोषवाक्य म्हणजे मथळा नसतो. मथळ्यातील मजकुरात बदल केला जातो, परंतु घोषवाक्यात बदल केला जात नाही. घोषवाक्य एकदा स्वीकारले की त्यात बदल न करता ते कायम वापरले जाते, कारण घोषवाक्य मनात कायम सहचार्य म्हणून कार्य करत असते. हे घोषवाक्याच्या यशाचे गमन आहे. आता हे जे गमक आहे ही घोषवाक्याचे आहे. आता ही घोषवाक्य तयार करत असताना आपणास कोणत्या संदेश द्यायचा आहे याचा अगोदर निश्चिती करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानुसार सर्वकष विचार करून अल्प शब्दांमध्ये प्रचंड आशय सामावलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच अल्प शब्दातून अमर्याद आशय प्रकट होत असतो. तयार केलेली ही जी वाक्य आहे ती दीर्घकाळ टिकून राहतात. सत्य, सत्यमेव जयते किंवा आयुर्विज्ञाला पर्याय नाही. आता घोषवाक्य त्यांनी पुढील प्रमाणे आपल्याला दिलेली आहे. घोषवाक्य विचारात घेण्यासाठी साहचर्य टिकवले असणे अत्यंत गरजेचे इथे सांगितलेलं आहे. दुसरं आहे अल्प शब्द, प्रभावी शब्दरचना, सखोल आशय असावा, भाषेत क्लिष्टता नसावी, सहजता असावी, घोषवाक्य ही ध्येयवाक्य असावी, सहज सोपी व दीर्घकाळ लक्षात राहणारी आकर्षक असावी इत्यादी. अशा प्रकारे चित्रयांनी आपल्याला घोषवाक्य ही कशी असावी आणि ती कोणत्या प्रकारे असावी याचं एक त्यांनी थोडक्यात माहिती इथे आपल्याला दिलेली आहे. पुढील प्रश्न 11वा आहे, भाषांतर म्हणजे काय ते सांगून भाषांतराचे स्वरूप स्पष्ट करा. आता भाषांतर म्हणजे एका भाषेतून
भाषेतील मजकूर त्यातील आशय न बदलता दुसऱ्या भाषेत लिहिणे होय. 2 आहे भाषांतर म्हणजे एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेत व्यक्त करणे. 3 एका भाषेतील मजकूर त्याचा आशय आणि अभिव्यक्तिजन्य अनुभवासह दुसऱ्या भाषेत उतरविण्याची प्रक्रिया म्हणजे भाषांतर होय. भाषांतर मीमांसा डॉ. कल्याण काळे, अंजली सोमण. तुम्ही तुमच्या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 11 वर हे वाचू शकता. भाषांतर म्हणजे एका भाषेतील आशय, भाव आणि शैली मूळभूत हुकूम दुसऱ्या भाषेत रूपांतरित करणे होय. आता व्यावहारिक मराठीमध्ये डॉ. सयाजी राजे मोकाशी यांनी, रंजना नेमाडे यांनी पृष्ठ क्रमांक 82 वर तुम्ही वाचू शकता. आता भाषांतराची प्रक्रिया ही एका भाषेतील मजकुराचे दुसऱ्या भाषेत भाषांतर होत असताना ही मुळाभर हुकूम जशीच्या तशी करावी लागते. कारण भाषांतर हे आधुनिक समाजाचे सांस्कृतिक पातळीवरील महत्त्वाचे लक्षण आहे. भाषा ही दोन समाजाला, संस्कृतीला जोडण्याचे काम करते. भाषा सरहद्दीतून संस्कृती व वृद्धिंगत होत असते. उदाहरणार्थ, संस्कृत भाषेतील गीतेचे संत ज्ञानेश्वरांनी मराठी भावार्थ दीपिका लिहिलेली आहे. संस्कृतमधील मेघदूत सारखी कलाकृती मराठी भाषेत भाषांतराच्या रूपातच अवतरली. रवींद्रनाथ ठाकूर यांच्या गीतांजलीचे इंग्रजी भाषेत भाषांतर झाले. बंगाली भाषेत शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबऱ्यांची मराठी भाषांतरे भा. वि. वरेरकरांनी केलेली आहे. आता संस्कृतमधील शाकुंतल हे नाट्य सांस्कृतिक जर्मन साहित्यिक गटे यांनी जर्मन भाषेत भाषांतरित करून जगप्रसिद्ध केलेले आहे. सद्यस्थितीत जागतिकीकरणामुळे एका भाषेत दुसऱ्या भाषेला प्रभावित करताना दिसत आहे. आपल्या सांस्कृतिक चांगल्या गोष्टी दुसऱ्या भाषेत लोकांना समजाव्यात या उद्देशाने भाषांतराचे प्रमाण वाढत आहे. मूळ भाषा आणि भाषांतरित होणारी दुसरी भाषा, लक्ष्य भाषा याची सांगड ही भाषांतरकाराला घालावी लागते. मूळ भाषेच्या सखोल ज्ञानाबरोबरच लक्ष्य भाषेची वैशिष्ट्ये तिच्या वळणासह भाषांतराला अवगत असावी लागते. अशा प्रकारे भाषांतर म्हणजे एका भाषेचं आपण दुसऱ्या भाषेमध्ये रूपांतर किंवा भाषांतर करत असतो. आता जीवन वैशिष्ट्य, दृष्टी, स्थळ, काळ, प्रदेश यांची ओळख होत असते. त्या दृष्टीने भाषांतर ही आधुनिक जगातील महत्त्वाची निर्मिती ठरलेली आहे. आज निरनिराळ्या ज्ञानशाखांतील ज्ञान वेगाने वाढत आहे. त्यामुळे फक्त आपल्या भाषेतील ज्ञानावर निर्वाह करता येत नाही. जगातील कोणतीही एक भाषा जगातील ज्ञान, विज्ञान, साहित्य वा माहिती स्वतःमध्ये सामावू शकत नाही. ही तिची मर्यादा असल्यामुळे तिला इतर भाषांवर अवलंबून राहावे लागते. संपर्क भाषा व ज्ञान भाषा म्हणून मराठी भाषा ही इतकीच भाषांवर अवलंबून आहे. ती आज कारणामुळे आपण आपल्या बहुभाषिक देशात तसेच प्रगत जगांमध्ये भाषांची देवाणघेवाणीची गरज ही भाषांतर प्रक्रियेलाच भागवत अशी असते. अशा प्रकारे आपण आज जेवढ्या काही प्रश्नांची माहिती घेतलेली आहे ते सर्व प्रश्न तुम्ही घरी व्यवस्थित वाचायचे आहे. तर आज आपण काट्या वाचून गुलाबने या विषयाचे संवाद लेखन बघितला. 2 संवाद लेखन आपण बघितलेले आहे. अति तेथे माती. तुम्हाला ही दोन्ही उदाहरणं आणि सरावासाठी दिलेले प्रश्न तुम्ही घरी अभ्यासायचे आहेत. पुढचा 8वा प्रश्न, कल्पना विस्तार म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करा. त्याचेही सरावाचे प्रश्न तुम्हाला घरी अभ्यासायचे आहे. 10वा प्रश्न, घोषवाक्य म्हणजे काय ते सांगून घोषवाक्याचे स्वरूप थोडक्यात लिहा. भाषांतर म्हणजे काय ते सांगून भाषांतराचे स्वरूप स्पष्ट करा. अशा प्रकारे आपण हे जे 4-5 प्रश्न अभ्यासलेले आहेत ते सर्व प्रश्न तुम्ही घरी पुन्हा एकदा रेकॉर्डिंग त्याची ऐकायची आहे. तुमच्याकडे मराठीचं पुस्तक आहे तर ते पुस्तक तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि सरावासाठी दिलेले विषय तुम्ही सर्व काही घरी तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहिण्याची प्रॅक्टिस करायची आहे. इथून पुढे राहिलेले स्वाध्याय कृतीतील जेवढे काही प्रश्न आहेत ते आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.